नमस्कार, मी मयुरा. कुक विथ मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. तर आज आपण कुकरमध्ये मसाले भात कसा करायचा ते पाहूया. तर यासाठी इथे मी पाव किलो म्हणजेच 250 ग्रॅम बासमती तांदूळ घेतलाय. तुम्ही दुसरा कोणताही तांदूळ जसे की इंद्रायणी, आंबेमोहरी घेऊ शकता. तर हे तांदूळ आधी स्वच्छ पाण्याने 3 ते 4 वेळा धुवून घ्यायचे आहे. पुन्हा पाणी ओतून अर्धा तास तरी पाण्यात भिजवत ठेवून देऊया. यानंतर भातासाठी एक ताजा मसाला करूया. यासाठी इथे मी 1 टेबलस्पून धने, 2 तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा, 4 लवंगा, 6 ते 7 काळी मिरी, 3 हिरवी मिरची, 1 स्टार फूल आणि पाव कप सुकं खोबरं घेतलंय. तर घेतलेले सर्व खडे मसाले पॅनमध्ये काढूया आणि मध्यम आचेवर 4 ते 5 मिनिटे असेच कोरडे खमंग भाजून घ्यायचे आहेत. या ताज्या मसाल्यामुळे मसाले भात खूप टेस्टी होतो. पण जर घरी गोडा मसाला असेल, तर तो मसाला या भातासाठी वापरू शकता. आता हे मसाले छान भाजलेत. मिक्सरच्या भांड्यात काढून बारीक पावडर करूया. यानंतर मसाले भातासाठी काही भाज्या लागतील. तुम्ही आवडीप्रमाणे घेऊ शकता. ते मी 2 टेबलस्पून प्रत्येकी फ्लॉवर, 3 रंगाच्या ढोबळी मिरच्या, गाजर, फरसबी, 3 ते 4 हिरवी मिरची, 1 टोमॅटो आणि मटारचे दाणे घेतलेत. सर्व भाज्या 2 टेबलस्पूनच घेतल्या आहेत. याचबरोबर एक बटाटा उभा चिरलेला, एका कांद्याचे पातळ स्लाइसेस आणि 1 टेबलस्पून आले लसूण पेस्ट. याचबरोबर 8 ते 10 काजूगर, हाफ टीस्पून हळद, 1 टीस्पून साधं प्लेन लाल तिखट आणि बाकी फोडणीचे सर्व साहित्य. तर कुकरमध्ये तेल तापवून घेतले आहे. यात आधी हाफ टीस्पून मोहरी घालूया. मोहरी एकदा तडतडायला लागली, की मग हाफ टीस्पून जिरे घालूया. आले लसूण पेस्ट घालूया. 2 ते 3 मिनिटे छान परतून घ्यावे. यानंतर घालूया कढीपत्ता, 1 कांदा उभा चिरलेला, हिरवी मिरची घालूया. हळद आणि लाल तिखटही घालायचं आहे. आता नंबर येतो भाज्यांचा. तर सर्व भाज्या एकाच आकारात कट करून घेतलेत, ज्यामुळे ते एकत्र शिजतील आणि दिसायलाही सुंदर दिसेल. तर यात आता मी बटाटाही घातलाय. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. झाकण फक्त 2 मिनिटांसाठीच ठेवूया. आता घालूया काजूगर. तुम्ही हवं तर शेंगदाणेही घालू शकता. यानंतर अर्धा तास पाण्यात भिजवत ठेवलेला तांदूळ घालायचा आहे. छान परतून घेऊया. हलक्या हातानेच परतावे, नाहीतर तांदूळ तुटू शकतो. तयार केलेला ताजा मसाला सगळाच लागेल. आता वर 1.5 कप म्हणजेच 1 कप प्लस हाफ कप 400 ml उकळलेले गरम पाणी ओतायचं आहे. 250 ग्रॅम तांदळाला 400 ml गरम पाणी पुरेसे आहे. पण तुम्ही तुमच्या तांदळाच्या अंदाजानुसार पाणी वापरू शकता. तर या ठिकाणी मी मिक्सरच्या भांडाही गरम पाण्याने स्वच्छ करून घेतले आहे. तयार केलेला सर्व मसाला या मसाले भातासाठी वापरलाय. आता वर खोवलेलं ओलं खोबरं 2 टेबलस्पून आणि कोथिंबीर पेरूया. झाकण लावून कुकरच्या फक्त 2 शिट्ट्या घ्याव्यात. गॅस मध्यम आचेवरच असावा. तर या ठिकाणी कुकरची दुसरी शिट्टी झाली आहे. गॅस बंद करूया. 10 मिनिटानंतर भात चेक करूया. वाह! काय सुंदर भात तयार झालाय तुम्ही बघू शकताय. फोकने आधी भात मिक्स करूया. वर 1 टेबलस्पून तूप सोडू शकता.
पुन्हा फोर्कने मिक्स करावं आणि आता भात सर्व्ह करूया. या ठिकाणी बघा मस्त मोकळा भात तयार झालाय. एक दाणा मोकळा झालेला दिसत आहे. चवीला तर खूप म्हणजे खूपच अप्रतिम लागतो. हा भात असा सर्व्ह करू शकता किंवा एखादी तिखट डाळ आणि रायत्याबरोबर तर खूपच भन्नाट लागतो. तेव्हा येणाऱ्या पाडव्याला किंवा कोणत्याही सणाला ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. नेहमीप्रमाणे आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. तसेच कुक विथ मराला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.